चला चिंचेचा पाला खा वाळवलेला. हो रे तुझं काय होय तिकडं हा तुला बांधून ठेवू का मग? चल तुला बांधूनच ठेवतो, त्याशिवाय तू नाही व्हायची. आता सगळे तुटून पडले चिंचेच्या पाल्यावर, सगळ्याला आवडायला लागलाय तो. ओके अजून करून ठेवावं लागेल भाऊ. आता मी सगळा दिलाय टाकून, जरा जाऊन द्या. माझा एक आवाज अजून नीट आहे ना भाऊ. खा आता नाही आरडत, मॅम आरडती खायच्या वेळेला. चला भाऊ आता आपल्याला घास टाकायचा आहे, पण त्याच्या आत जो वेल असतो ना त्याची थोडी प्रक्रिया करायची. गरम पाण्यात टाकून बघायचं आहे आता. अरे भाऊ इथं केलंय गरम पाणी, गरम म्हणजे कोमट आहे. चला आता टाकूया पुढे. याच्यात जे घासात आपण जे म्हणतात ना कोणता तरी वेल असतो, तो काहीतरी नाव आहे त्याचं. कोणता वेल असतो आजी घासात? हे कोणतं असतं घासात बी ते खराब? कशाचं? असं पाण्यात देश टाकून आंबोरी का काहीतरी म्हणतात भाऊ त्याला. असं वर तरंगत ते बी ते घ्यायचं काढून, बाकी घास मग तयार आपला. आणि जे खराब बी आहे ना पोकळ बिकळ सगळं वर तरंगत. आता शेतकरी मित्रांना माहिती आहे बऱ्यापैकी. एक पुडी राहिली अजून. कोणतं असतं ते? आंबरवेल त्याचं नावच आठवत. चला झालंय आता कचरा काढून. इथं एवढा निघलाय आणि याच्यात पाण्यात एवढा निघलाय. असं दुसरा कोणता घास आहे बाबा तो? दसरथ घासाचा असंच करायचं. त्याचं कोमट पाणी आजीला म्हणते कोमट पाणी राहते पाणी. बर आणतो. चला आता याला वाळू घालायचं काढून. बघा हे दसरथ घासाचं बी आहे. आता हे पण टाकलंय. हे जास्त आहे बरं का आपल्या घासापेक्षा. बघू आता हे किती वाफे पुरतंय किती नाही. ही भारी गाडी बी. टपूर लय जुनं असं नाही. आजी किती वर्षाचं असं नाही बी? पेरू खाली होती तिथंच ना? हा. अरे देवा फुगन ना. फुगलेलं आहे अजून भारी बी आहे अजून. पोकळ बिकळ नाही दिसत इतकी. चला बघू. बापरे याच्यात तर लय बी आहे हो. आता हिरवा पाला आहे काही आणि काही तर लय बी आहे. चला हे सगळं घेऊ तो काढून. भारी वाळलं गड्या आता बी. एकदम भारी मस्त पैकी. चला आता सुपर फॉस्फरेटच्या गोण्याने ते आणल्यात. इथं टाकल्यात. घास टाकायचे असतात म्हणजे कसं खतबीत लगे त्यांना भेटून जातं. आणि आता मी चाललोय आपली मोठी गाडी घेऊन, कारण की आपल्याला ना बाजरी आणि मकाचा भरडा संपला होता. त्याच्यामुळे ना ते आणायला जायचंय आता. तिकडून घेऊन ये ना मातीला कसतरी होते, त्याच्यामुळे मी मास्क घालून फिरतोय. दसरथ घासाचं सुद्धा मस्तपैकी वाळलंय बी. अजून थोडं आहे बरं का ओलं, बऱ्यापैकी वाळलंय आता. चला भाऊ आता ट्रॅक्टर केलंय चालू. त्याच्यात टाकली एक सुपर फॉस्फेटची बॅग, थोडी पिशी पावडर. तुम्हाला म्हणलं होतं ते मकांचे आणायचं, ते बी आता इथं आणून ठेवलंय. बाजरी आणली, ज्वारी आणली, मका पण आणली. आता हे मका भरडून टाकायची बरं का, नंतर भरतो. आता आधी आहे ना घास टाकून घेऊ. पुढं जायचंय गावात चालले. आता पेट्रोल आणायला थोडं डिझेल संपलं याचं, ते आणायचं. थोडं रोटाप मारायचं आहे त्याच्यामुळं. चला या लवकर बाबा. मग
आता हे ट्रॅक्टर दिसतं बरं का छोटं, पण काम इतके करतं ना, विषयच नाही करायचा. एकदम मस्त ट्रॅक्टर आहे. पण जे बी घ्यायचं विचार करतंय ना भाऊ, मी त्यांना पहिलं सांगतो, आपला दंड लय जबरदस्त दुखत असतो या ट्रॅक्टरनी. कारण की मशीनचे झटके 7 HP मशीन आहे आणि याचे झटके डायरेक्ट आपल्याला हाताला डायरेक्ट कनेक्ट होतात. मिडलमॅन नसतो याच्यात, काही शॉकअप बिकअप नसते. शॉकअपचे वेगळे असतात, पेट्रोल वगैरे काय असेल ते, पण याचे झटके लय वेगळे बसतात. पण मी हे सांगायला आलो की बाबा इथं बघा किती जबरदस्त धूळ उडू राहिली आणि या धुळीनी जी तकलीफ होती ना भाऊ, अख्खा पॅक झालोय मी. बाबा तर विषयच नाही करायचा, बाबाचा तर आवाजच निघत नाही, इतके जबरदस्त पॅक झाले ते. लय भयानक धूळ आहे भाऊ, लय भयानक धूळ. आता या धुळीमुळे ना मला पाणी गरम करावं लागतं. बाबाला गॅसच पेटत नव्हता, बाबाने गॅस चालू करून दिला आणि लाईटरच दाबायचं विसरलं. नंतर बघा काय झालं. दाबा हे जास्त उघडं नाही ठेवायचं गॅस. थांबूस तर थांबा, आता गरम पाणी पिऊ आपण. चला भाऊ, आता घास टाकायला पण झाली सुरुवात. किती बसतात काय माहिती बी. पाणी द्यायला आणलंय आता पोत आणि थोडा लिंबाचा पाला तोडला, हळूहळू पाणी येईन मस्त पैकी. किती बसतात आजी? कुठ एक अख्खा बसला? बर बर. वा फेमस आहेत 10-15 10-15च्या वर येत. झालाय आता घास टाकून. दसऱ्यात घास टाकायचं चाललंय तिकडं. पाणी पण सुटलंय मस्त पैकी. आता चला इकडून देऊ पाण्याला सुरुवात. आता गोल्या मस्त पैकी झोपलाय. गोल्या अशा पद्धतीने सोडलंय पाणी. पहिले दसऱ्यात घासाचे वाफे भरून घ्यायचे, कारण की इकडे ना हे लय येत होतं. इथं साचलं होतं पाणी, पुढं जात नव्हतं, त्याच्यामुळे तिकडचं आता बघू. तवर लाईट तवर आधी हे भरून घेऊ मस्त पैकी. पप्पा तिथं बिशी पावडर मारून राहिलेत. बाबा लिंबाचे डगळे गोळा करून राहिलेत इथं लावायला. आता गहू असा जरा बऱ्यापैकी दिसायला लागलाय भाऊ, मस्त दिसायला लागला आता. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. आता विषय झाला की गावाचे ते दसऱ्यात घासाचे 2च वाफे झालेत भिजून. ऊन पण कमी व्हायला लागले, त्याच्यामुळे मोटर बंद केली आपण. आता उद्या सकाळी काय होईल ते होईल. चला आता उद्या भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.